सरक रे सर काय म्हणतात ते बोला तुमचं काय म्हणणं बोला आज एवढे लोक कामाधंद्याचा दिवस असून एवढे लोक तळमळीने इथे हजर राहिले. पाणी करा साहेब, पाणी करा, खरंच पाणी करा. विनंती आहे साहेब, याचं समाधान झालेलं नाही. विनंती गट विकास अधिकारी यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे तर त्यांनी या गावातील विकास कामांची पाहणी करावी. शासनाचा सर्व निधी अक्षरशः पाण्यात घातलेला आहे. मातीमोल झालेला आहे. या निधीचा कुठलाही उपयोग ग्रामस्थांना मिळत नाही. कधीपर्यंत जाऊ दे साहेब, याचं उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही कुठेच काही शहानिशा कुठेच काही केली नाही ना तुम्ही. याची शहानिशा व्हायला पाहिजे होती. आज एवढे लोक थांबले, 200 लोक थांबले, वाट पाहत होते. अहो मी तुम्हाला काय सांगितलंय ऐका, मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचं जे काय म्हणणं आहे ना मला रिटर्न मध्ये द्या. सगळ्या गोष्टीची आपण चौकशी करू. आता तुम्हाला जे झालेले काम याची चौकशी तुम्ही स्थानिक पातळीवर जाऊन जनतेच्या समाधानासाठी तुम्ही तिथं वस्तुस्थिती 500,000 रुपयाचं डिझेल पाहिजे गाडीचं एवढे समाधान वाटलं, त्याचा काही विचार आहे का नाही? त्याच्या जनतेला समाधान वाटलं. आज एवढे ग्रामस्थ जाऊ द्या, चला बाजूला तुम्ही चला. 2 मिनिटं ऐका. चला सर, आमची विनंती एकच आहे, आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये देतो. फक्त पुन्हा आल्यानंतर चौकशीला आल्यानंतर फक्त अशी धातू चौकशी करावं लागेल. तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये माहिती देतो नंतर एवढे प्रश्न केले त्याच्यात एखाद्या कामाची तुम्ही पाहणी केली असती जनतेचं मनाचं समाधान झालं सर हो सर, एक मिनिट. तुम्हाला रिटर्न दिल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी यशाल चौकशी? आम्ही उद्या तुम्हाला रिटर्न देतो. तुम्ही नंतर चौकशी करून अहवाल सादर करून काय असेल तर संबंधितांवर कारवाई करा. ओके, हे पटतं का सगळ्यांना? आपण उद्या तुम्ही रिटर्न द्या. काय तक्रारी आपल्या ज्या तक्रारी अहो चौकशीत होईल ना. चुकीचं असतं करतील ना ते. ग्रामपंचायतीच्या कारवाई करू शकतील. विकास अधिकारी साहेब आलेले असताना त्यांनी समजा तक्रार आहे तुमच्या समस्या ऐकून घेतल्या. परंतु प्रत्यक्ष कामाची